जंगल सत्याग्रह चिरनेर हुतात्मा नाग्या माधू कातकरी. बघा आतमध्ये येऊ नका. प्रेक्षकांना विनंती, आपण सेलिब्रेशन मैदानाच्या बाहेर करा, आतमध्ये कोणीच येऊ नका. 6 बॉल आणि 18 धाबा, मॅच ऑन आहे. हेलिकॉप्टर लुक ऑन साइडला गॅप मध्ये फटका आहे. 2 फिल्डरच्या मधून बॉल चालला, 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, 4 चौकार. त्याचा बॅटिंग स्टान्स आणि त्याच्याकडे असणारा कदर बॉटम हँडचा योग्य वापर, चांगले फटके त्याच्या माध्यमातून आपण पाहिले आणि इथे मात्र चौकार पाहायला मिळाला. 5 बॉल आणि 14, 2 मोठे फटके खेळावर लागतील. फुल टॉस मिस झालाय. खरं संधी होती, गोल्डन अपॉर्च्युनिटी. 4 बॉल 14 हे समीकरण आहे. धीरजवती विश्वास आहे प्रत्येकाचा, परंतु समोर दूरवरून आलेला संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट धावा करणं सोपं नाही. ते खराब फिल्डिंग. 2 धावा आल्या, आता 3-12 म्हणजे 2 मोठे षटकार किंवा 3 मोठे चौकार, असंच काहीतरी करावं लागेल. ISPL मध्ये आपण पाहिला, डगआउटच्या बाहेर गेला की 9वा मिळायचा, पण इथे आता 2 षटकार घ्यावे लागतील. 12 धावांचा पाठलाग करताना फलंदाज धीरज संघर्ष करतोय. आयुष्यामध्ये सर्व काही हरला तरी चालेल, पण हिम्मत कधी हारू नका, कारण ज्यांच्यात हिम्मत त्याला किंमत. आता इथे हिमतीचा खेळ दाखवावा लागेल फलंदाज धीरजला. क्षमता आहे त्याच्याकडे आणि गोलंदाजाला डॉट बॉल टाकायच्या. स्क्वेअर लेग मध्ये फटका, ताकद वापरली परंतु फटका ट्रॅव्हल झालेला नाहीये. एरियल अटॅक तुम्हाला करावा लागेल, काउंटर अटॅक. आणि इथे मात्र आपण पाहिला, एका टप्प्याने बॉल उचलला, फेकला, रन मात्र नाहीये. 2-12 अजूनही सामना संपलेला नाहीये. अजून 2 मोठे फटके हवेत. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असेल. चला, पिंपलवाडी टीमचा सभासद आला असेल तर या. जुन्नर म्हणून कधी निघालेत. इथे प्रयत्न चालू आहेत. हेलिकॉप्टर लुक वरती मात्र हा फटका. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 1 बॉल 6. मध्ये 6 धावा. वॉट अ मॅच. धीरज स्वतःवरती विश्वास दाखवतो. सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणता येईल. आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. हा आत्मविश्वास दाखवताना आपण पाहिला धीरजला. षटकार मारला, मागच्या बॉलमध्ये सिंगल आली असताना देखील सिंगल त्याने घेतली नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि बरोबर त्याच्या रडारमध्ये बॉल टाकला गोलंदाजाने. आता 1 चेंडूमध्ये 6 धावा. एकदा जोरदार डाव द्या मॅचसाठी. शेवटचा 1 बॉल आणि 6 धावा. भिंगार की चिंबीचा पाडा, कोण जिंकणार, शहापूर की पनवेल? यावेळेला ऑन साइडला क्लासिकल फलंदाजी. धीरजच्या माध्यमातून सलग 2 षटकार मारत हा सामना जिंकला आहे भिंगार टीमने. जग्गाभाई सांगडे, जग्गाभाई सांगडेने आम्हाला सांगितलं मारील तो फटका आणि त्याने 2 मारले लगातार षटकार. आणि धीरज नो डाऊट सामन्याचा हिरो धीरज ठरेल. आणि यानंतर टॉससाठी कॅप्टन पिंपलवाडी आला नसेल तर पुढचे दोन्ही संघ या, खोपोली आणि कुंडेवाळ. चला, दोन्ही कॅप्टन आपण इथे कर्णधार रिपोर्टिंग करा. समाधान कातकर आणि एका बाजूने खोपोली संघाचा कर्णधार कुमार, दोघांनी यायचा टॉससाठी. आणि सामना असेल 4 रात्रीमधला. तर या ठिकाणी सामनावीर धीरज, आक्रमक फलंदाज, ज्याने शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार मारले आणि संघाला विजयाचा आनंद दिला असा खेळाडू. जबरदस्त बॅटिंग. 11 चेंडूमध्ये 29, 1 मॅन आर्मी हा खेळाडू राहिला धीरज सामनावीर.